मित्रांनो नमस्कार. हे आहे आमच्या अभ्यास केंद्रातील अलिमो रूटस्टॉकवरील न्यू सेलर मोसंबीचे झाड. मित्रांनो आपण याला काय करणार आहे, याला स्पेन टेक्नॉलॉजीने या झाडाचं ट्रेनिंग प्रूनिंग करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून दुसऱ्याच वर्षापासून आपण याला फळं घ्यायला सुरुवात केली. आता या टेक्नॉलॉजीविषयी काही मुद्दे मी आपणास इथं क्लिअर करतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे समजा आता या फांदीला हे फळं लागलेत बघा. तर संत्र्यामध्ये काय होतं की आपल्याला जे संत्र्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर फळं लागतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बांबूचा वापर करावा लागतो. तर बांबूचा वापर न करता जी मेन ब्रँच असते तुम्ही बघू शकता. आता ही जी मेन ब्रँच आहे, ही एक जी ब्रँच तुम्हाला दिसत आहे, ही जी मेन ब्रँच आहे. तर स्पेन टेक्नॉलॉजीमध्ये काय करावं लागतं की ह्या मेन ब्रँचला एवढी ताकद द्यावी लागते की जेणेकरून या ब्रँचवर जर समजा भरपूर प्रमाणात फळे लागली तर ती फळे त्या फळांनी ती फांदी तुटू नये किंवा जमिनीला फळे लागू नयेत. आणि दुसरा पॉईंट याच्यामध्ये असं असतो की सेंटर ओपन टेक्नॉलॉजी. आता तुम्ही बघू शकता की या झाडाचं जे सेंटर आहे हे आपण अशा प्रकारे ओपन केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता समोरचं जे प्रूनिंग आपण करणार आहोत, तर त्या प्रूनिंगविषयी मग सविस्तर प्रूनिंग करतानाच आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत. तर हे आमच्या अभ्यास केंद्रातलं झाड आहे मित्रांनो. फळबाग लागवड केंद्र मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम येथे फळबाग लागवड केंद्राचं अभ्यास केंद्र आहे. तर या अभ्यास केंद्रामध्ये आम्ही सगळ्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे स्पेन टेक्नॉलॉजी, इस्रायल टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा इथं आधी अभ्यास करतो. त्याचं आमच्या अभ्यास केंद्रात संपूर्ण अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर मग आपण समोर कशा प्रकारे हे शेतकरी मित्रांच्या शेतीमध्ये याचा उपयोग करू शकतो याचं मार्गदर्शन करण्यात येतं. मित्रांनो आता हे जे फळं आहेत हे परिपक्व झालेली मोसंबीचे फळं आहेत, न्यू सेलर मोसंबी आहे. तर हे अभ्यास केंद्रामध्ये जे काही फळझाडं लागलेली आहेत तर ते आम्ही आमच्या घरी खाण्यासाठी त्याचा वापर करतो. आणि विशेषतः तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे पूर्ण गवतच गवत आहे, कारण की याच्यामध्ये आम्ही कुठल्याही केमिकलचा वापर करत नाही आणि सेंद्रिय पद्धतीने कशा प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो या गोष्टीचा येथे विचार करण्यात येतो. तर तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर यावर्षी याला फळं लागलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता याचं संगोपन करण्याचाच आम्ही प्रयत्न केलेला आहे, कारण की ही सगळी फळं आम्ही घरी यूज करतो. त्या दृष्टिकोनातून मग या गोष्टीला महत्त्व देण्यात येतं की याच्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने फळं घ्यायची. याच्यामध्ये स्पेन टेक्नॉलॉजीमध्ये तिसरा पॉईंट आपण आज पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये झाडाला काठीचा आधार न देता तुम्हाला बुंध्यावर बसून फळे तोडता आली पाहिजे. बघा याचा बुंदा कशा प्रकारे आम्ही तयार केलेला आहे. तर पुढच्या वर्षी याचं अशा प्रकारे प्रूनिंग करण्यात येईल की सेंटर ओपन, बेंडिंग टेक्नॉलॉजी आणि ट्रेनिंग प्रूनिंग या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, तर त्या कालांतराने सगळे आपल्यासमोर ठेवण्यात येईल. मित्रांनो आम्ही काय करतो याच्याकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही. हा एक अभ्यासाचा भाग आहे. याच्यामधले जर काही पॉईंट्स आवडले तर त्याप्रमाणे मित्रांनी ते करायचे आहेत. आणि समोरच्या दृष्टिकोनातून आपली जी फळबाग आहे ती फळबाग आपण संपूर्णतः स्पेन टेक्नॉलॉजीवर कशा प्रकारे आणू शकतो या दृष्टीने बरेच वर्ष अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतरच हे शक्य होणार आहे. तुम्ही बघू शकता आता हे जे झाड आहे त्याच्यामध्ये बेंटिंग टेक्नॉलॉजी आम्ही कशा प्रकारे वापरलेली आहे तुम्ही बघू शकता. ह्या ज्या सगळ्या फांद्या आहेत ह्या चारी दिशेला आधी बेंड केल्या, त्याच्यानंतर मग जी मेन ब्रँच आहे, समजा आता ही मेन ब्रँच आहे तुम्ही बघू शकता, ही मेन ब्रँच आहे. या मेन ब्रँचला आपल्याला हार्ड करायचं आहे की जेणेकरून याला जर फळे लागली तर हे झाड कोलमडून पडू नये. तर हा झाला तिसरा पॉईंट. आणि याच्यामध्ये चौथा पॉईंट येतो की याच्यामध्ये जे नवीन शूट्स येणार आहेत तर ते नवीन शूट्स आपल्याला काय करायचे आहे की एका मेन ब्रँचला नवीन शूट्स घ्यायचे आहे आणि त्या नवीन शूट्सवरून आपल्याला फळं घ्यायचे आहे.
उदाहरणार्थ साध्या सोप्या भाषेत जर समजावून सांगायचं असलं तर अशा प्रकारे सांगता येईल की आपल्या विदर्भात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, इव्हन पूर्ण भारतातनी संत्र्याचं जे ट्रेनिंग प्रूनिंग करतात ते एखाद्या व्यक्तीची कटिंग केल्याप्रमाणे करतात की वरचे सगळे केस कापून टाकायचे आणि खाली जी गर्दी आहे ती तशीच ठेवायची. त्याच्यामध्ये चेंजेस करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा चेंज हा करायचा आहे की हे जे सेंटर ओपन आहे तुम्ही बघू शकता, झाडाचा घेर हा चारीकडून आहे, परंतु याचं सेंटर जे आहे आपण ते ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये सेंटरमध्ये कुठल्याही प्रकारची ब्रँच नाही ठेवली. तर अशा प्रकारे विविध टप्प्यावरील आता समोरचं जे याच्यामध्ये कार्य चालेल ते कार्य आम्ही तुम्हाला देतच राहू. ही न्यू सेलर आहे आणि ही जी मोसंबी आहे आता हे हिचं पहिलंच वर्ष आहे. हिचं पण ट्रेनिंग प्रूनिंग आता समोरच्या दृष्टिकोनातून आपण करणार आहोत. आणि संत्र्यामध्ये जे टँगो प्रजातीचा सीडलेस संत्रा आहे तर त्याचा पण अभ्यास करण्यासाठी जी टीम गेली होती गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्या टीमचा पण अनुभव आपल्याला या उन्हाळ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि त्या दृष्टिकोनातून मग समोरची जी पावलं आहेत ते पावलं कशा प्रकारे उचलायची आणि कशा प्रकारे याला प्रूनिंग करायचं याची माहिती आपल्या सगळ्यांना देण्यात येईल. ही मोसंबी आहे, हे इकडे संत्रा आहे. आता याचं कशा प्रकारे ट्रेनिंग प्रूनिंग आम्ही समोरचं करणार आहोत. हा संत्रा आम्ही याच्यासाठी ठेवला की आपल्याला याचं ट्रेनिंग प्रूनिंग स्पेन टेक्नॉलॉजीने करायचं आहे. तर जेव्हा याचं ट्रेनिंग प्रूनिंग करण्यात येईल तेव्हा त्याची संपूर्ण माहिती म्हणजे बारीक माहिती आपल्यासमोर ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, हे होतं स्पेन टेक्नॉलॉजी काही मुद्दे. आणि सध्या तर भरपूर पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे आता याच्यात काहीच कार्य करणे शक्य नाही. जेव्हा पाणी कमी होईल आपल्या विदर्भातील तेव्हा इथून पुढे याच्यामध्ये काय आपण कार्य करत आहोत त्याची माहिती पण आपल्यासमोर ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, धन्यवाद. माहिती आवडल्यास जरूर फॉलो करावे. आणि जैविक किचन गार्डन नावाचं जे आमचं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल पर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.